नमस्कार विद्यार्थी मित्रो, कुरुक्षेत्र या आपल्या YouTube चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 13 मार्च 2025 आहे आणि ती जी परीक्षा होणार आहे ती होणार आहे 15 जून 2025 ला। तर विद्यार्थी मित्रो, या परीक्षेसाठी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत मी सांगणार आहे। तुम्ही जर एमएच्या फर्स्ट इयरला असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जर फायनल इयरला असाल तर तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, जर तुमचं एमए पूर्ण झालेलं आहे, तुमचं जर मास्टर्स पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रो, हा फॉर्म तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा भरता येणार आहे किंवा जर तुम्ही लॅपटॉपवर भरत असाल तर तिथून सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर तुम्हाला फक्त तुमची सिग्नेचर आणि तुमचा जो फोटो आहे स्कॅन फोटो तो लागणार आहे। तुमचा जो फोटो असणार आहे तो 15 KB पेक्षा कमी आणि जेपीजी मध्ये असला पाहिजे। त्याचबरोबर तुमची जी सिग्नेचर आहे ती 30 KB पेक्षा कमी आणि जेपीजी मध्ये पाहिजेत असते। तर हे तुम्हाला माहिती असली पाहिजे, ठीक आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी, तर अगोदर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं। गुगलवर जाऊन तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर आले की तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन दिसेल। असं पेज ओपन दिसल्यानंतर तुम्ही सेट एक्झामिनेशन इथं तुम्हाला दिसत असेल तिथं क्लिक करायचं। तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल। आता इथं खाली बघा, अप्लाय फॉर सेट हेड ऑन 15 जून 2025। ही जी सेट एक्झामिनेशन होत आहे जी की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेत आहे ही गोवा राज्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असते। त्यामुळे दोन्ही राज्यांचे विद्यार्थी या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करू शकता। आता तुम्ही काय करायचं की इथं अप्लायवर जायचं। इथं अप्लायवर गेल्यानंतर काय असते की बघा, हे तुम्हाला लॉग इनचं पेज दिसत आहे, परंतु याच्यावरती न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झामिनेशन 15 जून 2025 असं लिहिलेलं आहे। इथं क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर ओके करायचं। ओके केल्यानंतर काय करायचं की कन्फर्म टू युजर रजिस्ट्रेशन, इथं कन्फर्मवर यायचं। कन्फर्मवर आल्यानंतर काय करायचं आहे की इथं तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, जो तुमचा ईमेल आयडी आहे तो टाकायचा आहे। ईमेल आयडी टाकत असताना तो पूर्ण नाही टाकायचा, पूर्ण म्हणजे @gmail.com जे आहे की नाही ते इथं पुढे असते बघा। @gmail.com हे तुम्हाला पुढे इथं टाईप करता येते, म्हणजे इथं सिलेक्ट करता येते। त्यामुळे त्याच्या अगोदरचं इथं ईमेल ॲड्रेसच्या रकान्यामध्ये तुम्ही लिहायचं। त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा। त्यानंतर इथं री एंटर करायचा पासवर्ड। त्याच्यानंतर इथं जो सिक्युरिटी क्वेश्चन आहे, जे तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन विचारता, तर व्हॉट्स युअर पेट नेम, व्हॉट इज युअर फेवरेट फुल नेम, फादर फुल नेम, सॉरी व्हॉट इज युअर फादर नेम, हु इज युअर फेवरेट स्पोर्टमॅन, व्हॉट इज युअर बर्थ प्लेस नेम। तर इथं तुम्ही काय करू शकता की तुमचं बर्थ प्लेस तुम्हाला माहिती असते, त्यामुळे इथं त्या क्वेश्चनवर तुम्ही क्लिक करायचं आणि खाली त्याचं आन्सर लिहायचं। नंतर सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर काय होईल की तुमचा जो हा फॉर्म आहे, जे रजिस्ट्रेशन आहे ते तुमचं कंप्लीट होऊन जाईल। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं तो तुमचा जो ईमेल आयडी आहे तो तुमचा रजिस्ट्रेशन आयडी असतो आणि तुमचा जो पासवर्ड असतो तो जो तुम्ही पासवर्ड तिथं तयार केलेला आहे तो तुमचा पासवर्ड असतो आणि तुम्हाला एक मेल येतो, तिच्यावर सुद्धा ही माहिती तुम्हाला येत असते। पण लक्षात घ्यायचं की तुमचा जो ईमेल आयडी आहे ते तुमचं लॉग इनचा आयडी आहे तुमचा तो, आणि पासवर्ड जो आहे तो तुम्ही पासवर्ड जो तयार केलेला आहे तो तुमचा पासवर्ड आहे। हा पासवर्ड नेहमी लक्षात ठेवा, कारण पुढे चालून जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करणार तेव्हा पण तुम्हाला हा पासवर्ड लागत असतो। आता बघा, हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की जे आपलं लॉग इनचं पेज आहे तिथं जायचं। काय करायचं, तुम्ही लॉग इनच्या इथं पेजवर यायचं। आता इथं युजर नेम टाकायचं तुमचं आणि पासवर्ड टाकायचं, लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर काय तुम्हाला तुमची पर्सनल क्रेडेन्शियल्स जे असतात ना ते भरायचे असतात। पर्सनल क्रेडेन्शियल भरत असताना काय असते की तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, ठीक आहे, तुमचा जो पत्ता आहे जिथं कम्युनिकेशन करू शकतात ते, तो तुमचा जो ॲड्रेस आहे तो तिथं भरायचा। त्यानंतर तुम्ही जर फिजिकल हँडिकॅप असाल तर त्याच्याबद्दलची माहिती टाकायची। तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात ते माहिती तुमची तिथं भरायची। तुम्हाला एक आयडी प्रूफ असते त्याच्याबद्दलची माहिती भरावी लागत असते। जर तुम्ही आधार कार्डवर क्लिक केलं तर आधार कार्डची भरायची, वोटर आयडीवर क्लिक केलं तर वोटर आयडीचं भरायचं, जर तुम्ही पॅन कार्डवर क्लिक केलं तर पॅन कार्डची तिथं जो नंबर असतो तो भरायचा असतो। बाकी जास्त काही इन्फॉर्मेशन भरायची नाही। लगेच तुम्ही पुढच्या याच्यावर गेले की पुढचे तुम्हाला तुमची सिग्नेचर आणि तुमचा जो फोटोग्राफ आहे तो अपलोड करायचा आहे। लक्षात असू द्या की तुमचा जो फोटोग्राफ आहे तो 50 KB पेक्षा कमीचा असला पाहिजे जेपीजी मध्ये, आणि तुमची जी सिग्नेचर आहे ती 30 KB पेक्षा कमी असली पाहिजे जेपीजी मध्ये। ते अपलोड केल्यानंतर काय असते की पुढे जायचं आहे आणि पेमेंट करायची आहे। तर 650 रुपये हे तुम्ही जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 650 रुपये फीज आहे, आणि जे अदर आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ 850 रुपये फीज आहे बहुतेक, ठीक आहे। तर ही एवढी फीज तुम्हाला पे करायची आहे। त्यानंतर तुमचा फीज पे झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करायचा आहे, तो फॉर्म डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचा। म्हणजे तुम्ही फीज पे केलेली आहे, फॉर्म भरलेली आहे,
तुमचे जे काही क्रेडेन्शियल त्याच्यामध्ये भरलेला आहे त्याचा तो फॉर्म डाउनलोड करायचा आणि तुमच्याकडे ठेवायचा. ठीक आहे, तर ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा तो फॉर्म भरू शकता. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा भरता येणार आहे किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून सुद्धा भरू शकता आणि तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही कॅफेमध्ये जाऊन सुद्धा हा फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म तुमचा फिल करा. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो की जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, आता काय असते की त्यांना इथं विचारलेलं आहे की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. तिथं दिलेलं आहे की ओनली जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी तिथं टिक करायचं आणि त्यांनी तो फॉर्म भरायचा जे अपिअरिंग मध्ये आहेत आणि ज्यांचं एम ए किंवा ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. पण समजा आता मी तुम्हाला सांगतो फर्स्ट इयरचे काही विद्यार्थी असतील ज्यांना सेटची एक्झाम देऊन बघायची आहे. ठीक आहे, मग त्यांनी काय करायचं की फॉर्म भरत असताना तिथं जिथं विचारलेलं आहे की तुम्ही अपिअरिंग मध्ये आहेत का, तर तिथं हो करायचं, तिथं होवर टिक करायचं, कारण तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट तिथं अपलोड करावे लागत नाहीयेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही अपिअरिंग वर जर तिथं टिक केलं तर तुम्हाला तो ऍप्लिकेशन फॉर्म भरता येईल आणि तुम्ही सुद्धा ती परीक्षा देऊ शकाल. तुम्हाला पण एक अनुभव येऊन जाईल की सेटचा एक्झामिनेशन कशी असते, एक सेटचा जो पेपर असतो कसा असतो. ठीक आहे, म्हणून फर्स्ट इयरचे विद्यार्थी सुद्धा ही माहिती लक्षात असू द्या. फॉर्म भरत असताना अपिअरिंग मध्ये टाका आणि तो फॉर्म भरा. सेकंड इयरचे विद्यार्थी जे फायनल इयरचे आहेत त्यांना तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण समजलं असेल की हा फॉर्म कसा भरायचा. ही माहिती तुम्हाला जर फायद्याची वाटली असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या कमेंट तुम्ही लिहू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तिथं मांडू शकता. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे युनिव्हर्सिटीबद्दलचे असतील, विविध योजनांबद्दलच्या असतील, MPSC UPSC रिलेटेड काही माहिती असेल तर मी ते आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.